त्याच्या डोळ्याला स्पर्श करून बरे केले. म्हणजे परत या गावात पाय ठेवू नकोस. आपल्याला समजत नाही आपल्या जीवनामध्ये आम्ही कुठल्या ठिकाणी आम्ही बसतो. ठराविक अशा गोष्टी असतात, ठराविक जागे तिथं पाप होतो. बायबल काय त्या ठिकाणी जाऊ नका. जिथं तुमच्यासाठी चांगलं ना त्या ठिकाणी जाऊ नका. देवाची परीक्षा बघू नका. येशूकडे बरं करणं सांगलं की डोळे बरे केले तर झालं ना. कशाला येशूला नाही ते बोलायला पाहिजे होते या ठिकाणी. रिझन सांगितले, या गावात तू पाप केलास म्हणून तुझे डोळे गेले रे. तू तुझ्या घरी जा. तुला मी स्पर्श केलं, तुला मी बरं केलं, तू इथं राहू नकोस. परत या गावात पाय टिकू नको. तर तू तुझ्या घरी जा. तुझ्या बायको मुलांकडे जा. हालेलुया, हालेलुया. काय म्हणतो देव बाप्पाने, देवाला ओळखणाऱ्या लोकांनी दुष्कृत्य करत त्या पापामध्ये त्या काम करत राहू नये. तर त्याने आपलं जीवन बदलावी, आपलं जीवन बदलावे, आपलं जीवन देवाला समर्पण करावे. हालेलुया. काय म्हटले, लगेच त्याला बोलले तू जा आपल्या घरी. देवाने स्पर्श केले, बरे केले आणि त्याला त्याच्या घरी पाठवले. हालेलुया. जा म्हणे तुझ्या घरी, तू परत जा. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. आणि विशेष करून शेवटी या महिन्यामध्ये सर्वांसाठी एक स्पेशल प्रेयर आहे. पहिला इतिहास 4 अध्याय 9 आणि 10 वचन. पहिला इतिहास 4 अध्याय 9 आणि 10 वचन. फर्स्ट क्रॉनिकल्स 4:9 and 10. पहिला इतिहास 4 अध्याय 9 आणि 10. व्हेरी इम्पॉर्टंट. याबेस हा आपल्या भावबंधांमध्ये फार प्रतिष्ठित होता. त्याच्या आईने त्याचे नाव याबेस असे ठेवून म्हटले की त्यात प्रसवताना मला फार क्लेश झाला. याबेसाने इस्रायलच्या देवाजवळ वर मागितला, तो असा, तू माझे खरोखर कल्याण करशील, माझ्या मुलुखाचा विस्तार वाढवशील आणि मजवर कोणतेही अरिष्ट येऊन मी दुःखी न व्हावे म्हणून तुझा हात माझ्यावर राहील तर किती बरे होईल. त्याने मागितलेला हा वर देवाने त्यास दिला. या महिन्यामध्ये तुमची पण प्रेयर असं असेल. यावेळेस लहान वयापासून मोठा झाला, आता एकदम मोठा झाला, आतापर्यंत त्याचं नाव यावेळेस का ठेवले, त्याच्या आईला डिलिव्हरी होताना त्रास झाला म्हणे. आणि यावेळेस मिनिंग काय आहे, दुःख देणारा. दुःख देणारा. किती छान आई हातमध्ये, ए दुःख देणारा जेवायला ये, ए दुःख देणारा झोप, ए दुःख देणारा शाळेला जा, ए दुःख देणारा रडू नकोस, ए दुःख देणारा तुझा गाळ पडतो. समजा नावामध्ये खूप पावर आहे. नाव एवढे इम्पॉर्टंट आहे. तो तिच्या आईला डिलिव्हरीच्या वेळी आईला त्रास झाला म्हणून त्याचं नाव ते ठेवले दुःख देणारा. त्याच्या नावाने ते नावामध्ये शाप होता त्या लेकराला. नावा शाप होता. काय काय आता कोल्हापूरमध्ये महाराष्ट्रामध्ये एक डायलॉग आहे, 1-2 मुली झाले की नंतरच्या मुलींना नकोशी पण नाव ठेवतात. बरोबर आहे ना. मला माहित नव्हतं, पेपर मध्ये वाचलो, हे नकोशी म्हणजे काय, म्हणजे नको होते झाली. त्यांच्या मेंटॅलिटी असं म्हटलं की पुढे मुलगा होणार नाही, झेंडा लावायला यांच्यावरती. हालेलुया. असं करून जेव्हा या मुलगीला सारखं बोलायचं, दुःख देणारा, बस पैकी दुःख देणारा म्हटलं की आता लाडणं काय दुसरं म्हणलेच नसते ना. यावेळेस दुःख देणारा. तो थकला बिचारा. जेव्हा तो मोठा झाला, आता म्हटला माझी प्रार्थनाच बदलली पाहिजे. हालेलुया. 10 वचन व्हेरी इम्पॉर्टंट. काय प्रार्थना होते जा बस झालं देव बाप्पा दुःख. आता जेवढी संकट सहन केला बस झालं, आता नको. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला लय वेळा सांगितलं देवाची इच्छा नाही की आम्ही दुःखी असावे, आम्ही त्रासात असावे. अजिबात नाही. जे आता बघा मी तुम्हाला काय सांगणार आहे, हसत खेळत राहणारा मुलं सगळ्यांना आवडतात की नाही. 12 वेळ रडणारं बाळ ते किती पण छान असू दे, काय रडकं आहे कोण पण त्याला म्हणते की ते खूप रडकं आहे, 12 वेळ रडते ना, कशाला नको बाबा असं म्हणतात. हसत खेळत राहणारा बाळ सगळ्यांना आवडते. आता आई बाबांसाठी तरी प्रिय आहे की नाही. आता इथं बाबासाठी देवाकडे आम्ही मागण्याचा हा प्रार्थना आहे, देवा माझं दुःख पुरे झाले. इनफ इज इनफ.
बस आता. यावेळेस म्हटली आता नको मला दुःख, आता नको मला दुःख. 10 पुन्हा एकदा वाच. 10. याबेसाने इस्रायलच्या देवाजवळ वर मागितला. काय मागितलं? वर, गिफ्ट, ब्लेसिंग देवाकडे मागितला. तो असा, तू माझे खरोखर कल्याण करशील, तू माझे खरोखर कल्याण करशील, माझ्या मुलुकाचा विस्तार वाढवशील. माझा मुलगा बघा, एनलार्जमेंट पण मागितला, समृद्धी पण मागितला. नुसतं मागितलं नाही माझं नाव बदल म्हणून, मला समृद्धी कर. माझ्या नावामध्ये दुःख देणारा मला दुःखात कोंडून ठेवला, मला तू बदल. पुढे, आणि मजभर कोणतेही अरिष्ट येऊन मी दुःखी न व्हावे. बघा काय प्रार्थना, कोणतीही अरिष्ट माझ्यावर मी दुःखी न व्हावा, म्हणून तुझा हात माझ्यावर राहील, म्हणून तुझा हात माझ्यावर राहील. तर किती बरे होईल, तर किती बरे होईल. हालेलुया, हालेलुया. बाबा ऐकतात, प्रार्थनेला उत्तर देणारा बाबा आहे. लगेच ग्रँटेड, जा मिळालं, जा तुझं काम झालं. हालेलुया. आयुष्यभर दुःख भोगलेला, जन्मल्यापासून दुःख भोगलेला लेकरू एक प्रार्थनेनं जीवन बदललं. कशामुळे झालं? स्थिर पायावर उभा राहिला. हालेलुया. 2 तिमोथी 9:19 मध्ये म्हणलेल्याप्रमाणे स्थिर पायावर उभा राहिला, देवावर तो प्रेम केला. देवावर प्रेम केल्याशिवाय कुणी एवढं बिनधास्त प्रेम करू शकत नाही. मग नाहीतर काय करणार, मी कसं नको, मी कसं करू. मग प्रार्थना काय असते? प्रार्थना केला, हो केले की प्रार्थना कधी केला? उठले केले, उठले प्रार्थना केली. कुठं? बेडवर. रात्रभर वाचनाचं काम केलंस, मला चांगलं झोपवलं, आता तुम्हाला प्रोटेक्ट कर, मी उठतो आता. परत रात्री झोपताना प्रार्थना. कुणाला पण विचारा, प्रेयर केला? हो प्रेयर केली. बायबल वाचला? हालेलुया. बायबल स्पष्टपणे सांगते, जो कोणी तो स्थिर पायावर उभा आहे, जे देवाला ओळखतो, देवाला प्रे करतो, त्याची वेळ देवाला झालेली आहे. आणि जे देवाचं नाव घेतात त्यांनी सर्व दुष्कर्मापासून लांब राहायला पाहिजे. हालेलुया. देवाच्या वाचन आपण प्रेयर करूया. 2 तिमोथी 9:19, 2 तिमोथी 2:19. थँक्यू. रिबामा शिकेल म्हणताना मला 2 तिमोथी 3:19. तथापि 2:19. तथापि देवाने घातलेला स्थिर पायात टिकून राहतो. Amen. त्यावर हा शिक्का मारलेला आहे. Yes. प्रभू आपले जे आहे त्यांना ओळखतो. Amen. आणि जो कोणी प्रभूचे नाव घेतो त्यांनी अनितीपासून दूर राहावे. समजलं वचन? पूर्ण संदेश. प्रभूच्या पायावर आम्ही स्थिर पाहिजे. जे देवाला ओळखतात ते चुकत नाही, जे देवाला ओळखतात ते देवावर प्रेम करतात. त्याच्या जीवनामध्ये किती वादळ येऊ दे, तुफान येऊ दे, कष्ट येऊ दे, त्यांना उंच ठिकाणी सांभाळून ठेवतो, त्यांना वाईट होऊ देत नाही. विशेष करून देवाला ओळखणारे लोक सर्व वाईटापासून लांब राहायला पाहिजे. सर्व चुकीच्या गोष्टीपासून आम्ही लांब राहायला पाहिजे. देवाच वचन आहे, तुम्हाला ज्ञान दिले मी बरं वाईटाचा, सगळ्याचं ज्ञान तुम्हाला मी दिलं, तुम्ही काय केलं पाहिजे? लांब राहायला पाहिजे. जे काही वाईट आहे त्यातून लांब राहायला पाहिजे. आणि विशेष करून ह्या जुलै महिन्यात यावेळेसारखे आपले प्रेयर पाहिजे. देवा मला तू ब्लेस कर. हालेलुया. बायबलमध्ये मागा म्हणजे मिळेल. दुःख कशाला मागायचं हो? कारण स्तोत्र 90:15 मध्ये काय म्हणते बघ? स्तोत्र 90:15, Psalm 90:15. स्तोत्र संहिता 90:15. जेवढे दिवस तू आम्हाला पिडले, जेवढे दिवस तू आम्हाला पिडलेस, जेवढे वर्ष आम्ही अरिष्ट पाहिले, जेवढे वर्ष आम्ही अरिष्ट पाहिले, त्या मानाने आम्हाला आनंदित कर. त्या मनाने आम्हाला आनंदित कर. हालेलुया. देव पिडल्याशिवाय कोणी दुःखी होत नाही. सैतानाला देव परमिशन दिल्याशिवाय कोणाच्या जीवनामध्ये सैतान काही करू शकत नाही. इट मीन्स असं येऊ दे, तिसं येऊ दे, देवाचा हात आहे. जे कोणी देवाविरुद्ध वागतात त्यांना देव स्वतः सैतानाच्या हातामध्ये देतो. जे देवाला भयामध्ये राहतात त्याला सैतानाला संपर्क पण देव होऊ देत नाही. हालेलुया. सगळं देवामध्येच आहे. पण काय म्हणतात? जेवढे दिवस तू आम्हाला पिडलास त्या मनाने तू आनंदित कर. पुढे 16 नाही 15. जेवढं वर्ष त्या मानाने आम्हाला एवढंच आहे. जेवढे वर्ष आम्ही अरिष्ट पाहिले हा. त्या काय मानाने अर्ध अर्ध
जेवढे दिवस ते तू आम्हाला पिडले, हा. जेवढे वर्ष आम्ही अरिष्ट पाहिले, त्या मानाने आम्हाला आनंदित कर. हालेलुया. जेवढे दिवस जेवढं वर्ष बाबाकडे मागायची अभ्यासाचं जन्मल्यापासून बघायला लागला बाबा, लई पिडलास तू बाबा, लई त्रास दिलास बाबा तू आम्हाला, आता नाही. हालेलुया. हालेलुया. हक्काने मागा बाबाकडे, हक्काने मागा, तो देणारा देव आहे. हृदय पारखणारा बाबा, अशक्य ते शक्य करणारा देव आहे. जे त्याचे लाडके आहे ना, काही पण करू, काय पण. आता मी आवरलं येण्यासाठी हे ड्रेस काढलं, म्हटलं टू व्हीलरमध्ये गेले की सगळं पाणीच पाणी रस्त्यावर, किती टुकूक टुकूक पण पाणी उडवलं सगळ्या ड्रेसवर गाम ग्लास. तुम्ही काय बोलवलंय ब्रदरांना? लिफ्टकडे येऊन बाहेर थांबलो, 10th फ्लोअर नाम झालं, 10th फ्लोअर बाहेर थांबलो, नुसतं उभारलो. काय बघितलं का त्याच्या हातात कुठली की आहे, काय काय बघ, मग डोक्यात विचारला, बोललो पण नाही कुणाला. असं पाऊस सुरू झाला लिफ्टवर यायच्या आधी. 10th फ्लोअर लिफ्ट यायला पाहिजे ना, फर्स्ट फ्लोअर पासून ते वर यायच्या आधी असा पाऊस सुरू झाला. ब्रदर गडबडीत आत गेल्यात, ऍक्टिव्हाच्या की आत ठेवल्यात, काचकी घेतल्यात. छोटी प्रेयर, बोललो पण नाही, बघितलं पण नाही याच्या हातात काय आणि काय नाही, नुसतं मनात म्हटलं दे बाबा. कारण मला परवा झाले 2 ड्रेस असं पाणी उडून सगळं लाल 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 उडून पाणी गाणं. आता काय बोललो पण नाही, काय नाही, नुसतं म्हटलं दे बाबा, असं मनात विचारलं. दे बाबाला पण बोललं, नुसतं सहज हे लाईट रोल रस्त्यात पाणी सगळे उडले की काय, असं नुसतं मनात विचार करून संपायच्या आधी 2 पाऊस. असं क्लायमेट होतं, होऊन चांगलं बघितलं. 3 वाजून 2 मिनिटाला कसला पाऊस आला, 3 ला 5 मिनिट असताना असला पाऊस. किती देव चांगला आहे. हालेलुया. विचाराद्वारे देव कार्य करतो, मागितलं की करणार नाही का? काय करायला पाहिजे? ते स्थिर पायाचे ख्रिस्त आहे त्यावर स्ट्रॉंग उभा राहा. आणि तुम्ही देवावर प्रेम करता, हे देवाला ओळख होऊ द्या. असं वेळे व्हा त्याच्या भीतीमध्ये. बी मॅड इन द लॉर्ड. हालेलुया. जगासाठी वेळे होऊ नका, कुठल्या गोष्टीसाठी वेळे होऊ नका, देवासाठी वेळे व्हा, येशूसाठी वेळे व्हा. अहो लय छान जीवन आहे. काय मस्त आहे माहिती ते जीवन. काही फरक पडत नाही तुम्हाला काय व्हायला लागले, कोण काय बोलायला लागले, काही फरक पडत नाही. एक आनंदीच आनंद असतो. बघितलं पण की बाई कधी काय मसतच कसे काय असते. हालेलुया. हालेलुया. आणि दुश्मन तुम्ही कुठलंही वाईट बघू शकणार नाही डोळ्यात कोणाचं वाईट झालेलं. आणि शेवटी म्हणता त्याचं नाव घेणाऱ्याने सर्व चुकीच्या गोष्टींपासून लांब राहावे, तोंड आवरावी. तोंड नाही आवरलं, समोरचं 4 बडबडा, तुम्ही 2 बडबडला तरी पाप करता, वाईट होतो. म्हणून आम्ही काय केले पाहिजे? वाईटापासून लांब राहावे, देवाला आवडते ते जीवन जगावे, हक्काने प्रार्थना करा. देवा दुःख बस, या महिन्यात पण 6 महिने दिलास बाबा, आता नको. हालेलुया. आता नको, आता नको. आठवण करून आम्हाला तू ब्लेस कर. हालेलुया. गॉड ब्लेस यू. थँक यू जीसस. वर्शिप यू गॉड. हालेलुया. मोठं तुझं. थँक यू जीसस. Praise God Almighty, glory Father, Riba Mashikeri and Baba. Thank you, my Lord. हो प्रिय देव पण स्पष्टपणे आमच्याशी बोललेला आहे. जेवढे दिवस मी दुःख सहन केलं, जेवढं वर्ष मी अरिष्ट बघितलं बाबा, त्या मनाने मला आशीर्वादित करायचं. जसं यावेळेस मी प्रार्थना केला, माझी आठवण करेला, माझा हात वाढव, मला ब्लेस कर, मला ब्लेस कर. देवाने प्रार्थनेला उत्तर दिले. थँक्यू लॉर्ड ऑलमाइटी, ग्लोरी गॉड. धन्यवाद ईश्वर. तू वो खुदा नहीं मुझको दर्द देकर खुश हो जाए, तू वो पिता नहीं मुझको आंसू देकर चैन से सो जाए, तू वो खुदा नहीं मुझको दर्द देकर सुख हो जाए, तू वो
आंसू बहता है, हाथों को थाम कर मुझको छुड़ाता है, अपनी बाहों में मुझको उठाता है, अपनी बाहों में हरदम उठाता है। अब्बा खुदा तू है मेरा, अब्बा पिता तू है मेरा, अब्बा खुदा तू है मेरा, अब्बा पिता तू है मेरा, अब्बा खुदा तू है मेरा, अब्बा पिता तू है मेरा, मैं हूँ तेरा, हम हैं Hallelujah, Daddy, love you, worship you, God. हे बाप्पा, दुसरा तिमोथीकरास 2:19 मध्ये म्हटल्याप्रमाणे बाप्पा, एकच पाया आहे ते तुम्ही आहे माझ्या. ख्रिस्ताचा जो पाया आहे हा स्थिर पाया आहे. बाबा मी प्रार्थना दे पायावर प्रत्येकाने आपल्या घर बांधले जाऊ दे. आपली विश्वासाची गरजले जाऊ दे डॅडी. जाऊ दे बाप्पा. तुमचं वचन मध्ये जे देवाचे ते देव त्यांना ओळखतो. त्यांना ओळखतो. अभिषेक तुझं वचन मध्ये जे देवाचे नाव घेतात त्यांनी सर्व वाईटापासून लांब राहावे. कृपा करा बापा, दया करा. जे वचन आज लेकरांनी ऐकलेले बापा ते संदेश प्रत्येकाला समजू दे राजा. आम्ही बापा स्थिर राहू नये म्हणून आम्हाला स्वस्थ करणारा प्रत्येक दुरात्म्यांपासून प्रत्येक वाईटापासून तुम्ही प्रत्येकाला प्रोटेक्ट करा. प्रोटेक्ट करा बापा. प्रत्येकाला बापा तुमच्या नियंत्रणाखाली ठेवा. होली स्पिरिट डॅडी तुम्ही कंट्रोल करा बाबा. तुम्ही कंट्रोल करा डॅडी. आणि विशेष करून यावेळेस सगळ्या प्रत्येकाची प्रार्थना असू दे बाबा, दुःख पुरे झाले नको. ब्लेस कर, ब्लेस कर, ब्लेस कर. तू डॅडी आहेस, तुझ्याकडे मागण्याचा हक्क आम्हाला आहे बाबा. आम्हाला हक्क तू दिलास डॅडी. प्रत्येकाला ब्लेस कर, प्रत्येकाला ब्लेस कर. जेवढं दिवस जेवढं वर्ष दुःख बघितले, अरिष्ट सहन केले, त्या आम्हाला तू आठवण करा. आशीर्वादित कर, आशीर्वादित कर. हे महिना प्रत्येकाचा आशीर्वादाचा हो दे. प्रत्येकासाठी आशीर्वादाचा हो दे बापा. 7 महिना बापा आशीर्वादाचा महिना, आशीर्वादाचा महिना आहे. प्रत्येकाला ब्लेस कर, प्रत्येकाला ब्लेस कर. थोडक्यामध्ये तू बरेच काही शिकवलंस बापा. तुझी संपत्ती बाबा तू देतोस, तेव्हा तू दुःख देत नाहीस राजा. कोणी संपत्तीच्या मागे लागून स्वतःला नाश करून घेऊ नये डॅडी. तुझ्या मागे लागू दे, तुझ्या मागे लागू दे. तुझं ते तुला देऊ दे, तुला प्रसन्न करू दे. आणि बाबा तू म्हणतोस त्याचा प्रेम माझ्यावर आहे, मी त्याला प्रोटेक्ट करेन, वंश करेन, मी त्याला सांभाळ करेन. तुझ्यामध्ये प्रत्येकाने वेळ बनव राजा. तुझ्यामध्ये वेळ बनव बाबा. प्रत्येकाला आशीर्वाद. धन्यवाद तुमच्या अद्भुत प्रीती कृपाने द्यायसाठी. होली स्पिरिट डॅडी तुम्ही सांभाळा, तुम्ही ब्लेस केला, तुम्ही बोला. धन्यवाद करू. प्रत्येकाला मनापासून ब्लेस करा. या महिन्यात प्रत्येक सेवा आशीर्वादित करा. प्रत्येकाचे कुटुंब आशीर्वादित करा. लेकरांच्या शाळेला जाणे, कॉलेजला जाणे आशीर्वादित करा. प्रत्येकाचे काम, प्रत्येकाचे बिझनेस, प्रत्येकाची सेवा आशीर्वादित करा. प्रत्येक गोष्टीला तुझं गौरव होते. प्रत्येकाच्या घरामध्ये संजीवनी होते बाबा. ज्या आजपासून बंधन होते, बंधनातून त्यांना सोडव, बंधमुक्त कर बाबा. त्याचे डिलिव्हरन्स करा. तू कृपा कर आणि दया कर. हे कार्य केलं त्याबद्दल धन्यवाद करू. प्रत्येकाला ब्लेस करू. पुन्हा एकदा तुमच्या हातात सर्व काही समर्पण करू. बेशिक्षण मागते म्हणतो आहे. आमेन, आमेन, आमेन. थँक्यू. सर्वांना प्रेज लॉर्ड. गॉड ब्लेस यू.